एखादं जोडपं क्लिनिकमध्ये आलो आणि आम्ही त्यांची फाईल बघितली आणि त्या फाईलला ॲनालिसिस केल्यानंतर जर माझं उत्तर हे असेल ना, की या पेशंटमध्ये IVF ट्रीटमेंटची आवश्यकता आहे आणि जर मी ते सांगितलं ना, तर असं वाटतं समोर काहीतरी अर्थक्वेक वगैरे तरी आला का नाही. बरीच लोकं या IVF ट्रीटमेंटला एवढी घाबरतात, की ॲज इफ काहीतरी एक ॲबनॉर्मल लॅबमध्ये एक्सपेरिमेंटच करतोय का काय? अरे बाबांनो, IVF ट्रीटमेंटमध्ये आम्ही काय बाळ हाताने बनवत नाही. IVF ट्रीटमेंटमध्ये सुद्धा तुमचे शुक्राणू, तुमचे एग्स ह्यांना केवळ लॅबोरेटरीमध्ये एकत्र आणलं जातं. पण त्यानंतर निसर्गाच्या आज्ञेनेच लॅबोरेटरीमध्ये गर्भ एम्ब्रिओ बनतो. IVF ट्रीटमेंट काही ॲबनॉर्मल नाही आहे. केवळ हे टेस्ट ट्यूब बेबी हा शब्द ना बऱ्याच लोकांनी ऐकून त्यांची आता धारणा झाली आहे की कदाचित डॉक्टर काहीतरी ॲबनॉर्मल बाळ बनवतो. या सगळ्या शंका, कुशंका, या सगळ्या अफवा यापासून दूर राहा. तुम्हाला जर बरेच वर्ष ट्राय करून बाळ होत नसेल ना, तर IVF ट्रीटमेंटसारखी सुंदर ट्रीटमेंट नाही आहे. कारण या ट्रीटमेंटनी आम्ही दरवर्षी हजारो लोकांना बाळ होताना पाहतो आणि फॅमिलीज कंप्लीट होताना पाहतो.